जय मुक्ताई. दासमुक्ता लिखित परपुरुषाचे सुख भोगी तरी उतरवणी करी घ्यावे शीस, ह्या अभंगावरील कीर्तन 6वे. परपुरुषाचे सुख भोगी तरी उतरवणी करी घ्यावे शीस, संसारा आगी आपुलेनी हाते लागोनी मागुते पाहू नये. तुका म्हणे व्हावे तयापरी धीट, पतंगा हा नीट दीपा सोई. जय मुक्ताई. तथापि बेटिया, तूने घी देखा लेकिन बडगा कहा देखा? बडगा नहीं देखा. परमात्मा सुखाला लाचावला खरा, पण लक्षात असू दे, शुळावरील पोळी आहे ती, वाघिणीचं दूध आहे, सर्पाच्या डोक्यावरील मणी आहे, सिंहाच्या नाकातील केस उपटण्यासारखा आहे, गुलाबाच्या फुलाला भाडलास पण काटेरी कवच विसरलास, तुला सुवासिक चंदन हवं पण विसरून चालणार नाही, वेटोळे घालून मोठ मोठे सर्प असतात तिथं. म्हणजे भगवत सुखाच्या लालसेनं प्रवास सुरू केला हे ठीक, तथापि निरंतर स्मरण असावं. क्षुरस्य धारा निशिथा दुरतेया दुर्गम पथस्तत कवयो वदंती. अर्थात न्हाव्याच्या परजलेल्या वस्त्र्याच्या धारेवरून अनवाने पायानं चालण्यासारखं आहे ते. एवढं काठिण्य आहे, पोरखेण नाही असा याचा अर्थ. परमार्थ नोहे लेकुराच्या गोष्टी, येथे व्हावा पोटी अनुताप, आणि त्या अनुतापाचे स्वरूप देख, नित्य मृत्यू लागला समीप. अर्थात त्या लढवयासारखी प्रतिसेकंदी मरणाची तयारी ठेवणाऱ्यांचाच परमार्थ आहे. म्हणजेच उतरवणी करी घ्यावे शीस, अर्थात तळहातावर शीर घेण्याची तयारी ज्याची, त्याचा आहे परमार्थ. कारण तो परिणामी अमृतोपम असला तरी आरंभी मात्र विश्वत आहे. अर्थात यदग्रे विषमिव परिणामे अमृतोपमम, असं ज्याचं स्वरूप आहे. महाराज स्वतःचा अनुभव सांगतात की आज आम्ही स्वात्मसुखी असल्याचं दिसून येत असलो तरी आमच्या या वर्तमान कालाला एक भूतकाल आहे, ज्यात आम्ही कष्ट सहन केले. इंग्रजीत अशी एक म्हणच आहे, द सेंट हॅज ए पास्ट अँड द क्रिमिनल हॅज ए फ्युचर. संतांना भूतकाल असतो आणि पाप्यांना भविष्यकाल. आजचा वाल्या कोळी भविष्यात वाल्मिक ऋषी होऊ शकतो. या लोकांना महाराज म्हणतात, मागे झाले ते पाहू नका, कशाला घाबरायचं, एवढा मोठा भविष्यकाल पडून आहे तर. खटवांग राजाला तर 1च तास उरला होता, तोच त्यानं साधून घेतला. 1 तास उरला खटवांग रायाशी, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. जा विसरून भूतकाल, गेले ते भूस जाओ परते, नये बोलू आठवू ते. भविष्यकालाविषयी सावध व्हा. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्यवरांनी बोधत. उठा जागे व्हा रे आता, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. भविष्यकालाचा आता एक क्षणही वाया जाऊ नये. तुका म्हणे घडी घडीने साधावी, त्रिगुणाची गोवी उगवोनी. देवाला करा प्रार्थना की तुझी घेई सेवा सकळ गोवा उगवोनी. पुढे जामीन आहे तुका, मी जामीन घेतो, निश्चितच वाल्मिक ऋषी व्हाल. रामा आधी रामायण लिहाल, तुम्ही बोलाल तसाच देव वर्तन करील. हे झालं पापी लोकांच्या भविष्यकालाचं. संत हे वर्तमानात जे दिसतात त्यांना घडविणारा असतो त्यांचा भूतकाल. महाराज म्हणतात, आज आम्ही आनंदाचे लाडू खाताना दिसतो, दुसऱ्यांना देण्याचीही आमची क्षमता दिसून येते. हे उपकार आहेत आमच्या भूतकालाचे, ज्यात आम्ही कष्टच भोगले. क्षणभरी आम्ही सोचिले वाईट, साधिले अवीट निज सुख. आम्ही अवीट निज सुख साधलं, पण तत्पूर्वी आयुष्यभर वाईट सोसलं. तेव्हा लक्षात असणं आवश्यक आहे की परमात्मा सुखाचा उपभोग घेण्यास मिळावा असं वाटत असेल तर तयारी असावी लागेल ती एवढी, उतरवणी करी घ्यावे शीस, परपुरुषाचे सुख भोगे तरी. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. म्हणजे परमात्म्याच्या सुखाचा उपभोग घ्यावयाचा असेल तर तळ हातावर शीर घेण्याची तयारी असावी लागते, असावी लागेल नि असायलाच हवी. क्षीरसागराच्या मंथनासाठी देवदानव जर प्रवृत्त झाले असतील तर अमृताची प्राप्ती होईल हे निश्चित. तथापि सहजासहजी नाही. तर आरंभी हलाहल विष पचविण्याची ठेवावी लागेल तयारी. तद्वतच भगवत सुखाचा उपभोग घ्यावयाचा असेल तर पहिल्यांदा वैराग्यरूपी हलाहल पचविण्याची तयारी ठेवावी लागेल. पहिलिया वैराग्य गरळा, शैर्य शंभू ओढवी गळा, मग ज्ञानामृत सोहळा पाहिजे तेथ.
कारण तुका म्हणे मोकळे मन नारायण भोगाशी. मोकळे म्हणे याचा अर्थ अंतःकरणात विषयांना थारा नसणं, आणि हे विषय वैराग्य रूपी विष प्राशन करणं म्हणजे जीवावर उदार होणंच, अर्थात तळहातावर शीर घेण्यासारखंच आहे. कारण वैराग्य म्हणून ज्याला म्हटलं जातं ते बोलण्या इतकं सोपं नाही. महाराज म्हणतात, बोल बोलता वाटे सोपे, करणे करता टीर कापे. नव्हे वैराग्य सोपारे, मज बोलता न वाटे खरे. विष खावे ग्रासोग्रासी, धन्य तोची एक सोशी. तुका म्हणे करुणी दावी, त्याचे पाय माझे जीवी. ब्रह्मदेवानं इंद्रिय निर्माण केली, ती ठेवलीच मुळात बहिर्मुख. परांची खाणी व्यतृणा स्वयंभूस्तस्मात् परांग पश्यती नांतरात्मन. म्हणून इंद्रियांची धावच आहे मुळी विषयांकडे. एकनाथ महाराज म्हणतात, जिव्हा रसाकडे ओढी, तृषा प्राशना लागी तोडी. शिष्णाची रती सुखाची गोडी, ते चरफडी रमावया. तुझ्या पाहे मृदूपण, उदरवांची अन्नपूर्ण. श्रवण मागती गायन, मधुर ध्वनी आलाप. प्राण उद्यत परिमळा, रूप पहावया ओढी डोळा. हस्त वांछती खेळा, नाना लीळा स्वभावे. पाय वांछती गती, ऐसे इंद्रिये ओढीती. जैसे एका गेहपती, बहुधा सवती तोडीती. अनादी कालापासून वृत्तीच्या ठिकाणी ठसावलेले जे विषयाचे संस्कार, त्या विषयांपासून वृत्ती मुरडविणं म्हणजे पूर्वेकडे पाण्याचा प्रवाह असताना पश्चिमेकडे पोहत जाण्यासारखाच प्रकार. असाध्य नसलं तरी दुसाध्य निश्चित. भय वाटे पर, न सुटे हा संसार. एवं विषयाचे दोष दर्शन, सर्वथा देखी आपण. परित्यागा लागी जाणं, सामर्थ्य अंगी असेना. मन स्थिर नाही हाती. क्षणापूर्वी पाहिलेले पदार्थाचे संस्कार लवकर नष्ट होत नाहीत, तर अनादिकालीन विषय संस्कार एकाएकी कसे नष्ट होतील? संस्कार अनादिकालीन असण्याचाच परिणाम विषयांपासून इंद्रियांना परावृत्त करणं अवघड. किती अवघड? माऊली सांगते, जे सारसाही विघडता, होय ओहा हुनी वत्स काढिता. का भनंग दवडिता, भानयावरुणी. तैसे विषयाचे घर, इंद्रिया सांडिता थोर. युगांत होय. म्हणजे विषयांपासून इंद्रियांना परावृत्त करणं हे तळहातावर शीर घेण्यासारखंच आहे. तथापि भगवतसुख उपभोगाची लालसा ज्यांना निर्माण झाली, त्यांनी तो विराग सहन करण्याची तयारी देखील दर्शविली. युगांत होय ते वीर, विराग साहती. एकंदरीत भगवत सुखोपभोगाकरिता तयारी असावी लागते, ती एवढी. उतरोणी करी घ्यावे शीस, परपुरुषाचे सुखभोगी तरी उतरोणी करी घ्यावे शीस. तळ हातावर शीर घ्यावं लागेल म्हणजे काय करावं लागेल? तर देहावर उदार व्हावं लागेल. लढवय्यानं जसं स्वतःच्या हातानं आपल्या पत्नीच्या कपाळाचं कुंकू पुसून युद्धासाठी बाहेर पडावं, तद्वत परपुरुष जो त्याला जोडण्याकरिता, जोडून उपभोगण्याकरिता देहावर, जीवनावर पाणीच सोडावं लागेल. इतकंच नव्हे तर त्या लढवय्यासारखं जीवानिशी गेलो समजूनच मार्गी लागावं लागेल. तुका म्हणे जीवे आधी मरुणी राहावे, तरच मग तयाच्या आधारे करणे अवघेची बरे. कारण शत्रू केवढे जबरदस्त आहेत ज्यांना लढा द्यायचा आहे. अहंकार, बलम दर्पम कामम क्रोध परिग्रहम, तेथ आडवावया आले. दोष वैरी जे धोपटैले, तया माझी पहिले देहाहंकार. ही तर व्यक्तिगत तयारी झाली अंतर्मनाची. बाह्य जगालाही तोंड देणं आलंच. जीवावर उदार होणंच जे शक्य आहे, याचाच अर्थ देह आणि देह संबंधी माझे रूप परिग्रह या संसाराची आपल्या हातानंच होळी करावी लागेल. दुसऱ्या कडव्यात महाराज हेच सांगतात, संसारा आगी आपुलेनी हाते, लावणी मागुते पाहू नये. अर्थात संसाराच्या नावानं शून्य घालावं लागेल. देहावर उदार होऊन देह भोगावर पाषाण ठेवावा लागेल. संसार परिग्रह जाळून उघड्यावर यावं लागेल. मी माझे संबंधी प्रपंचाचा शिमगा करावा लागेल. ज्यांना ज्यांना भगवत सुखाची लालसा निर्माण झाली, त्यांनी त्यांनी हेच केलं. महाराज सांगतात, संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला. भोगावरी आम्ही घातला पाशान, मरणा मरण आणि येले. देवासाठी घेऊनी जोग, अवघा भोग तेजी येला. आत्मसुखाची या गोडिया, विटे जोका सकळ विषया. जाळोनी संसार बैसलो अंगणी.
कोणासाठी केली प्रपंचाची होळी, या पाया वेगळी मायेबापा. असा जो संसारावर रुशेल, त्यालाच भगवत सुख उपभोगावयास मिळेल. तुका म्हणे जो या संसारा रुसला, तेनेची ठाकीला सिद्धपंथ. वीत रागते सारिखा, जोडून ठेविला सखा, तो आघवाची भूमिका सवे चाले. संसाराला आग लावावी लागेल म्हणजे कोठेही चित्ताशी नसावे बंधन, असं परिग्रह शून्य व्हावं लागेल. प्रपंचाचा ऐहिक पारत्रिक भोगांचा वीट यावा लागेल. आत्मसुखाच्या गोडिया विटे जो का सकळ विषया, अर्थात विषय भोगाची शिसारी यावी लागेल. विटले हे चित्त प्रपंचापासूनी, वमनते मनी बैसलेसे, अर्थात काकविष्ठेप्रमाणे अथवा वमोनिया सुनी आताची गेले, म्हणजे कुत्र्याच्या ताज्या वांतीप्रमाणे ऐहिक पारत्रिक भोगांसंबंधी अंतःकरणात तिरस्कार असावा लागेल. आशा ते समूळ खणून काढावी, तेव्हाची गोसावी व्हावे तेने. नाही तरी सुखे असावे संसारी, फजिती दुसरी करू नये. अर्थात प्रपंचाची राख रांगोळी करावी लागेल, म्हणजे भोगासंबंधीची आशा आकांक्षा समूळ खणून काढून फकीर व्हावं लागेल. समूळ खणूनचा अर्थ प्रपंच वासना मुळासकट नष्ट झालेली असावी लागेल. तरच विषय प्राप्त झाले तरी भोगण्याची मनापासून आवड नसणं आणि एकदा भोगांकडे पाठ केल्यानंतर पुन्हा मागे वळून न बघणं हे साधेल. थुंकणं आणि थुंकून पुन्हा चाटणं नाही. माऊली म्हणते, ऐहिकीचे का स्वर्गीचे, भोगही पायिक झालिया इच्छेचे, परी भोगावे हे नरूचे मना माझी. इहलोकातील असोत का परलोकातील, भोग हे इच्छेचे दास होऊन असलेत तरी ते भोगण्याची ज्याच्या अंतकरणात आवड नाही. नाराच्याची अंथरुणे पुयपंकी लोळणे, तैसे लेखी भोगणे ऐहिकीचे. बाणाच्या शयेवर निजणं, पुवाच्या म्हणजे पिपाच्या चिखलात लोळणं, हे जसं तसा जो इहलोकातील भोग भोगणं समजतो. स्वर्गीचे आणि स्वर्गाते मानसे, ऐकोनी मानी ऐसे, कुहिले पिशित जैसे श्वानाचे गा. स्वर्गातील भोग ऐकून जो मनानं असं मानतो की हे स्वर्गीय भोग म्हणजे कुत्र्याचं कुजलेलं सडलेलं मांस आहे, अर्थात ऐहिक पारत्रिक भोगांसंबंधीचा त्याच्या अंतकरणात असा तिरस्कार असावा लागेल. जसं वमिलिया अन्ना, लाळन घोटे जेवी रसना, का आंगण सुये आलिंगना प्रेताचिया. विष खाणे नागवे, जळत घरी न रिघवे, व्याघ्र विवराण वचवे वस्ती जेवी. धडाडीत लोहरशी, उडीन घालवे जैसी, न करवे उशी अजगराची. अर्जुना तेने पाडे, जयाशी विषय वार्ता नावडे, नेदी इंद्रियाचे निपाडे कहीच जाओ. ते हे विषय वैराग्य, जे आत्मकै लाभाचे भाग्य, जेणे परमानंदा योग्य जीव होती. अर्थात जसं ओकलेल्या अन्नाला पाहून जीभ लाळ घोटत नाही, अथवा प्रेताला कामालिंगन देण्याकरिता जसं कोणी अंग पुढे करीत नाही, जसं विष खाववत नाही, जळत असलेल्या घरात प्रवेश करवत नाही, वाघाच्या विवरात म्हणजे गुहेत वस्ती करण्यास जाववत नाही, रसरशीत तापलेल्या लोखंडाच्या रसात जशी उडी घालवत नाही, अथवा अजगराची जशी उशी करवत नाही, तितक्या मानानं ज्याला विषयाची गोष्ट आवडत नाही, इंद्रियाच्या द्वारानं जो कोणत्याच विषयाला आत जाऊ देत नाही, ज्या भाग्यानं आत्मलाभ होतो ते भाग्य म्हणजे हे विषय वैराग्य होय, जे सकळ भाग्याची सीमा अर्थात सकळ भाग्याची पराकाष्ठा आहे. मोक्ष लाभाची प्रमा अर्थात मोक्षप्राप्तीविषयीचं जे यथार्थ ज्ञान आहे, ज्या विषय वैराग्यानं जीव हे परमानंदाच्या प्राप्तीला योग्य होतात, परमानंदा योग्य जीव होती. जय मुक्ताई, जय दासमुक्ता.